पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महानगराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आलो आहोत. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून कार्यक्षम प्रशासनाची छाप उमटवली. तसेच 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातही तृतीय मानांकन मिळवत डिजिटल प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. नागरिकांना सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 29 RTS सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. पुणे मेट्रो लाईन 3 चा यशस्वी ट्रायल रन पूर्ण झाला असून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. औंध बाणेर मार्गावरील डबल डेकर उड्डाण पूल खुला करण्यात आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळालाय. प्रस्तावित ट्विन टनेल प्रकल्पाची कार्यप्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि पुणे इनर रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया जलदरित्या सुरू आहे. याशिवाय PMRDA ने 194.88 कोटींचा निधी उपलब्ध करून पुणे ग्रँड टूर साठी मोलाचे योगदान दिले आहे. इंद्रायणी, पवना आणि मुळा मुठा नद्यांच्या सुधार प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून यामुळे जलसंवर्धन आणि पर्यावरणीय संतुलन साधण्यास मदत होईल. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता अनधिकृत होर्डिंग्स आणि बांधकामांवर कारवाई करून पर्यावरण आणि महानगराचं सौंदर्य जपलं जाते. आपत्कालीन परिस्थितीत PDRF दलाने केलेले बचाव कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी 9 तालुकास्तरीय कार्यालये कार्यान्वित केली आहेत. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सेक्टर 30, 32 आणि सेक्टर 12 मध्ये नवीन सदनिकांची लॉटरी जाहीर केली आहे. तसेच औंध आणि बावधन येथील पोलीस हाऊसिंग प्रकल्प देखील प्रगती पथावर सुरू आहेत. मोशी येथील PIECC केंद्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमुळे महानगराच्या आर्थिक घडामोडींना चालना मिळते. नियोजनबद्ध विकास, सक्षम प्रशासन आणि नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावर उभा असलेला PMRDA चा प्रवास भविष्यातही अधिक वेग, अधिक गुणवत्ता आणि अधिक समावेशकतेसह पुढे जाईल हा विश्वास आहे.